आता खतं युरिया DAP त्या वेळेस युरिया DAP असेच केमिकल खतं टाकायचो आणि स्प्रे म्हणजे तुमचं हे रोगार एंडोसल्फान निवाक्रॉन असे औषधं भेटायचे आणि मग ते मारायचो आम्ही। बाजारातून जो भाजीपाला आणला जायचा त्याची परिस्थिती अशी का तो एक तर रासायनिक पद्धतीनं पिकवलेला असायचा। काही औषधं असे आहेत रासायनिक का ते 20-20 दिवस त्या फळात भाज्यात शिल्लक असतो, पण शेतकरी आज त्याचा वापर करतात आणि उद्या बाजारात आणतात आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो। तुमचं वांग बघा याचं इंजेक्शन मारून वांग मोठं करते, हे वांग अगदी तुम्हाला हे भेटणार शेपमध्ये। तो जो भाजीपाला आहे हा रासायनिक पद्धतीचा असल्या कारणाने त्याला खाण्याला पण त्याची चव नसायची आणि त्यापासून त्रास व्हायचा। ते जे वॉटरशेडचे जे युनिट आहे ते दर आठवड्याला आमच्या गावामध्ये ते वाढत करतायत लोक, ज्यांना त्या गोष्टीचं हे माहिती झालं आहे का हे का सेंद्रिय शेती काय। म्हणजे सुरुवातीला वॉटरशेड संस्थेने सांगितल्याप्रमाणे त्याची बेड तयार करून आणि मग बियाणं तिने सगळं दिलं, मग आम्ही त्याची व्यवस्थित लागण केली। त्याच्यासाठी अगोदर गांडूळ खत शेणखत वगैरे वापरून आणि ज्यावेळेस त्याचं आळीचा प्रादुर्भाव दिसला तर त्याला दशपर्णी अर्क किंवा निंबोळी अर्क हे मारल्यानंतर त्याचं म्हणजे निगा राहिल्या जाते आणि दुसरं पाण्याचे जे ठिबक मार्फत जे दिल्या जातं त्याची व्यवस्थित निगा करणे। गावाच्या तुलनेत 50-60% लोकांनी त्याचा वापर केलेला आहे। ज्या लोकांनी वापर केला त्यांना त्याचा रिझल्टच आलेला आहे, त्याच्यामुळं कोणी त्याचा हे करण्याचाच प्रयत्न करतात ते काळाच्या गरजेनुसार आणि आमच्या गावामध्ये त्या गोष्टीचा हे कसं आहे लगेच करायचं आणि लगेचच ताथ चांगलं म्हणजे खाण्याला चांगला चविष्ट। सांगायचं म्हणजे एक मुद्दा सांगायचा असा का रासायनिक पद्धतीचा जो भाजीपाला आहे हा लवकर पद्धतीनं पिकवलेला असतो, कारण मेथीसारखा पदार्थ एक उदाहरण सांगतो, मेथीसारखा पदार्थ रासायनिक पद्धतीनं पिकवल्यानंतर तो 22 दिवसामध्ये मेथी बाजारात विकायला येते। भाजीपाला सेंद्रिय बनवलेला त्या भाजीपाल्याला कुठल्याही पद्धतीचं हे नसल्यामुळं रासायनिक नसल्यामुळं त्याची चव वेगळी आणि त्याचा त्रासही नाही शरीराला। नाही मार्केटला नेतो ना आम्ही, पण असं आहे का त्या भाज्यांच्या तुलनेत या भाज्यांचा दर हा कधी पण जास्तच असतो, कारण याचं ज्यांना त्या गोष्टीचं माहिती का हे सेंद्रिय पद्धतीनं बनवलेलं आणि आम्ही त्याचं मार्केटिंग पण त्याच पद्धतीनं करतो, कारण ते आमच्या परिसरामध्ये जे शेतकरी पिकवतात त्यांचं त्या पद्धतीनं आम्ही नियोजन करून ते भाजीपाला सेंद्रिय पद्धतीचा असल्या कारणानं तो रास्त भावामध्ये जातो बाजारपेठेमध्ये। सल्ला एवढा देऊ इच्छितो की त्यांनी आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी त्या गोष्टीची गरज आहे, त्यांनी सर्वांनी याचा पुरेपूर वापर करावा, कारण आज ही वॉटरशेड संस्था इतक्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करते का त्याचा आपण सगळं सर्रास पद्धतीनं वापर केला पाहिजे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर हे केलं तर सर्वच पद्धतीनं चांगलं होईल अशी आशा आहे। 150 वर्ष जगायची आज तीच माणसं अर्ध्यावर आलेली 50-60-70च्या पुढं जायला तयार नाही, तेव्हा काळाच्या गरजेनुसार याची गरज आहे, याचा वापर केला पाहिजे आणि उद्याची पिढीसुद्धा ती चांगल्या पद्धतीची घडण, कारण या सेंद्रिय शेतीमुळं कुठलीही तकलीफ नाही काही नाही आणि त्याचा वापर केल्याने तुम्हाला उद्याच्या पिढीला असा जाता मी सल्ला देऊ इच्छितो। नमस्कार।